आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे तो म्हणजे बारामतीमधून। सुनेत्रा पवार यांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। त्यानिमित्तानं राष्ट्रवादीचे सगळेच नेते हे बारामती येणार होते। त्याचवेळी बारामतीमध्ये एक बॅनर पाहायला मिळाला। राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांवर या बॅनरमधून निशाणा साधण्यात आला होता। राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांचा उल्लेख घातकी असा या बॅनरवर करण्यात आला होता। हे बॅनर नेमकं कुणी लावलं, कुठल्या नेत्यांना डिवचण्यासाठी हे लावण्यात आलं आणि हे बॅनर लावण्याचा नेमका हेतू काय याची आज दिवसभर बारामतीमध्ये चांगली चर्चा रंगली होती। पाहुयात नेमकं काय आहे बारामतीतलं हे वेगळं बॅनर। बारामतीतलं हे बॅनर, या बॅनरची राज्यभरात चर्चा आहे। बॅनरवर लिहिलंय, अजित दादांचं फक्त नावच पुरेसं आहे। घातकी, तटकरे आणि पटेलची गरज नाही, समस्त दादा। सुनेत्रा पवार बारामतीत पोटनिवडणुकीचा अर्ज भरणार असतानाच हे बॅनर बारामतीत लागलं। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे बारामतीत येणार होते। त्याचवेळी बारामतीच्या प्रशासकीय भवन परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले। अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे, घातकी, तटकरे, पटेलची गरज नाही, समस्त दादा प्रेमी असं बॅनर अज्ञाताकडनं लावण्यात आलं आणि तटकरे पटेलांचा उल्लेख घातकी असा करण्यात आलाय। जे बारामतीतील प्रशासकीय भवन आहे, या भवन समोर एक पोस्टर लागलेला आहे। हे पोस्टरची सध्या बारामतीत चर्चा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोस्टर आपण पाहू शकतो, अजितदादांचे फक्त नाव पुरेसे आहे, घातकी, तटकरे, पटेलची गरज नाही, समस्त दादाप्रेमी असं हे पोस्टर लागलेलं आहे। आणि हे पोस्टर जे आहे ते जे प्रशासकीय भवन आहे, या प्रशासकीय भवनच्या भिंतीवर लागलेलं आहे। तर समोर जे सभागृह आहे, त्या सभागृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अगदी काही वेळात येतील आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा होईल आणि मेळाव्यानंतर या प्रशासकीय भवनमध्ये सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। खरं तर महायुतीतील बडे नेते देखील या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत। मात्र समस्त दादाप्रेमी असं त्या पोस्टरवर लिहिलेलं आहे। या बॅनरवर पटेल आणि तटकरेंचा घातकी असा उल्लेख केल्यानंतर प्रफुल्ल पटेल काय म्हणालेत बघा। माझा स्वभाव महाराष्ट्राला माहीत आहे, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे। मी कधीही अशा कुठल्याही गोष्टीच्यावर मी प्रतिक्रिया माझी देत नसते। तथ्य असेल तिथे मी प्रतिक्रिया जरूर देईन। बाकी अशा म्हणजे लोकांना कोणाच्या पोटदुखी होत असेल, कोणाला काही दुसरा प्रॉब्लेम असेल, त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो। मला वाटते काल जय पवारांनी ज्या पद्धतीने इथे लोकांना सांगितलं आमच्या कार्यक्रम, मला माहीत नव्हतं, पण व्हिडिओ माझ्याकडे कोणी पाठवलं, तेच खरं उत्तर आहे। दादा गेल्यापासून आपल्याच पक्षाला सगळेजण का टार्गेट करताय असा सवाल विचारलाय जय पवारांनी। दादा गेल्यापासून आपल्याच पक्षाला का सगळे टार्गेट करतात? आता खरातांच्या ह्याच्यात बाकीच्यांचे पण सगळ्यांचे फोटो आले, पण नाही, इकडंच टार्गेट करा। मग नंतर जेवणाच्या वेळेस त्यांनाच टार्गेट करा। मग प्रफुल्ल भाई, सुनील तटकरे साहेब त्यांनाच, अरे बाबा पक्ष आपला पहिला, आपण एकमेकांना सांभाळून घेऊ, मग बाकीच्यांचं काय करायचं आपण करू। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दादांचा पक्ष हायजॅक करताय असे आरोप शरद पवार गटाकडनं करण्यात आले। पटेल आणि तटकरेंना विलिनीकरण नकोय असेही आरोप शरद पवार गटानं केले। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचाही संबंध शरद पवार गटानं प्रफुल्ल पटेलांशी जोडला होता। नुकतंच प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांच्या पत्रांवरूनही खळबळ उडाली होती। सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याची पटेल आणि तटकरेंना कल्पना नव्हती। पटेल आणि तटकरे दोघे कुठे असतात आणि कधी येतात हे तुम्हालाच माहिती असेल असं उत्तर सुनेत्रा पवारांनी दिल्ली दौऱ्यात दिलं होतं। या सगळ्या कारणांमुळे राष्ट्रवादीमध्ये पटेल आणि तटकरेंवरूनही अस्वस्थता असल्याचं समोर आलं होतं। हे सगळं घडत असतानाच पटेल आणि तटकरेंचा घातकी असा उल्लेख करणारे बॅनर्स बारामतीत लागले। आता हे बॅनर्स नेमके कुणी लावले? खरंच अजित पवारांच्या समर्थकांनी हे बॅनर्स लावले की राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा हा कुणाचा डाव आहे याचा तपास सुरू आहे। अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, बारामती।